आता आपण जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर आहोत। काल या ठिकाणी शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी आला होता। आता संचालक जे आहेत संतोषदादा चव्हाण हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। दादा, मीटिंगला जाणार आहात, काय पुढची अपडेट आहे? आमचं प्लॅनिंग आहे, आजची जी बेकायदेशीर मीटिंग आहे तीच होऊ नाही द्यायची, कारण आम्हाला मीटिंगचा अजेंड्याबरोबर प्रोसिडिंग भेटलेलं नाही आहे। गेली मीटिंग आम्ही तशीच AR साहेबांना पत्र दिलं होतं की जी अनधिकृत आहे ती होऊ नका देऊ, पण त्यांनी काही कारवाई केली नाही। आता आम्हीच कारवाई करतो। आजच्या मीटिंगमध्ये काय विषय घेणार आहे? अजेंड्यावर आहेत ते विषय, पण प्रमुख विषय हाच आहे का झालेल्या खरेदी खात्याची माहिती देणे। आता ही माहिती अख्ख्या तालुक्याला झाली, जगाला झाली, आता आम्हाला काय माहिती देणार आम्हालाच माहिती नाही। आता आतमध्ये तुमची जी विरोधी संचालक आहे त्यांची भूमिका काय असणार आहे? विरोधी भूमिका, ही मीटिंगच गैर ही आहे, लागू आहे। ही मीटिंग कायदेशीर मार्गाने अरेंज केलेली नाही, त्याच्यामुळे ही मीटिंगच रद्द करावी, ही तर पहिली भूमिका असणार आहे। आता आपण पाहतोय की ज्यांनी खरं तर या सगळ्या जागा खरेदीला विरोध केला ते संचालक संतोषदादा चव्हाण यांचं नुकतंच आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तत्पूर्वी जे समाजसेवक आहेत तानाजी शेठ तांबे ते या ठिकाणी आसूड घेऊन खरं तर कालचं देखील त्यांचं जे काही मनोगत होतं ते देखील अतिशय आक्रमक असं होतं। आणि आज देखील ते जे काही शेतकऱ्यांचा आसूड आहे तो आसूड या ठिकाणी घेऊन जे काही संचालक या मिटिंगला येत आहेत त्या सर्व संचालकांना ते गांधीगिरीने हात जोडून विनंती करतायत की बाबांनो, तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर राहा। त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एक सभापती आणि 5 संचालक जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत। प्रत्येक सभापतींना मात्र त्यांनी हात जोडले नाही असे ते वारंवार सांगतात, कारण संचालकांना आम्ही निवडून दिले, आम्ही त्यांच्या विनवण्या करणार, सभापतींना आम्ही हात जोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं। 5 संचालक जे आहेत ते आत्तापर्यंत आतमध्ये गेलेले आहेत आणि जे विरोधी संचालक आहेत संतोषदादा चव्हाण हे देखील आता आतमध्ये जात आहेत। आता यांची तर भूमिका अशी आहे की आम्ही ही आजची मिटिंगच होऊन देणार नाही। पाहूयात आता प्रत्येक घटनेची जी काही अपडेट आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।